आदित्य राजे, या निमित्ताने तरी लोकांना कळेल की राजे शिर्के घराण्याशी वैर घेतल्याचे परिणाम काय होतात। विक्रम भाऊजी, आम्ही आता जे काही ऐकलं ते सगळं खोटं आहे ना? नाही वहिनी, तुमच्या दुर्दैवाने तुम्ही ऐकलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे। आमचा स्वतःवर विश्वासच बसत नाहीये भाऊजी। तुम्ही असं नाही वागू शकत। तुम्ही देवयानीवर एवढा मोठा अन्याय नाही करू शकत भाऊजी। तुम्ही फक्त देवयानीवर अन्याय केलेला नाही तर आमची सुद्धा फसवणूक केली आहे भाऊजी। आम्ही तुम्हाला देवयानीच्या बाबतीत असं वागू देणार नाही। बंद कराय बडबड। थोडं वाईट वाटण्यासारखं काय त्यात? आदित्य राजेंनी योग्यच केलं। त्या देवयानी देशमुखची आणि त्या देशमुख परिवाराची एवढीच लायकी आहे। राजे शिर्के घराण्याची सून बनायला निघाली होती। काय तर म्हणे प्रेम आहे आदित्य राजेंवर। नाहीतरी प्रेम या शब्दाचा अर्थ कळतो कुठे तुम्हाला राजे शिर्केंना? पण आम्हाला वाटलं होतं भाऊजी की तुम्ही तरी वेगळे असाल। जेव्हा तुम्ही देवयानीच्या प्रेमात पडलात तेव्हा आम्हाला खरंच वाटलं होतं भाऊजी की तुम्ही वेगळे निघाल। पण शेवटी तुम्ही सुद्धा राजे शिर्केच निघाला। स्वतःच्या स्वार्थासाठी एका निरागस मुलीचं प्रेम असं लाथाडताना तुम्ही इतक्या खालच्या तराला उतराल असं खरंच वाटलं नव्हतं आम्हाला भाऊजी। वहिनी, राजे शिर्केंना प्रेमाची किंमत नाही हा आरोप आमच्यावर करण्यापूर्वी आधी त्या रागिणी बहिणींना जाऊन जाब विचारा की ज्यांनी आमच्या नील भैयांचं प्रेम नाकारलं। त्यांच्यावर मनापासून प्रेम केलेले आमचे नील भैया हेही राजे शिर्केच आहेत, पण तरीही त्यांची आज ही अवस्था का? केवढं प्रेम होतं नील भैयांचं रागिणी बहिणींवर, त्यांचंही होतं। त्या दोघांकडे पाहिलं की असं वाटायचं की जगातलं ते एक आयडियल कपल आहे। त्यांच्या प्रेमाकडे बघून आमच्याही मनात कुठेतरी प्रेमाबद्दलची हळवी भावना उत्पन्न झाल्याची जाणीव आम्हाला झाली। आणि सगळं सुरळीत चालू असताना अचानक नील भैयांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं। पुन्हा ते आधीसारखे वागू शकतील की नाही, हिंडू फिरू शकतील की नाही याच्याबद्दल डॉक्टर सुद्धा गॅरंटी देऊ शकत नव्हते। आणि त्याच वेळेस नील भैयांना आधाराची गरज होती, आपल्या प्रेमाच्या आधाराची गरज होती, आपल्या माणसाची गरज होती, आणि ही त्यांच्या प्रेमाची कसोटी होती। पण बेडवर पडलेल्या नील भैयांची सेवा करण्यापेक्षा त्या रागिणींनी त्यांना सोडून जाणं जास्त पसंत केलं। आणि वहिनी, तेव्हापासून स्त्री जातीबद्दलचा आमच्या मनातला राग तसाच आहे आणि आमच्या आयुष्यभरासाठी तो तसाच राहणार आहे। चुकताय तुम्ही भाऊजी। एका स्त्रीच्या चुकीसाठी तुम्ही सगळ्या स्त्री जातीला दोषी नाही ठरवू शकत। रागिणी आणि देवयानी यांना तुम्ही एका तराजूत तोलता भाऊजी। त्या दोघे किती वेगळे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? वहिनी, तुम्ही आम्हाला कितीही उदाहरणं दिलीत तरी आमच्या विचारांमध्ये काडीचाही बदल होणार नाही। इतक्या दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आज राजे शिर्के घराण्याचा शेवटी विजय झाला। तुमचं हे तत्वज्ञान ऐकण्याऐवजी आम्हाला वाटतं सेलिब्रेशन जास्ती महत्वाचं आहे, नाही का आदित्य राजे? चला देव, देव, काही माणसं किती विचित्र असतात ना। स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या नात्याचा वापर कसा काय करू शकतात? मला तर आश्चर्यच वाटतं। पण तुला आता हे सगळं सहन करावं लागणार आहे, कारण त्याची सुरुवात आपल्या घरूनच झाली आहे। काकूची ती मैत्रीण स्वीटी ज्या कामासाठी तुला भेटायला आली होती ना, त्या कामाच्या बदल्यात काकूचाही काही पर्सेंटेज आहे। तुझ्याकडून तिला काहीतरी फायदा मिळणार आहे तर तिच्या लक्षात आलंय। आता बघ,
रात्रंदिवस तुझ्या मागे कसं कौतुक करत फिरत राहील ते. काय झालं? काकू सारखी माणसं तुझ्याकडे अपेक्षेने पाहतात हे बघून मजा वाटत असेल ना तुला? देवयानी त्यांच्याबद्दलच बोलतोय आम्ही. आम्हाला कळत नाही ती आमच्याशी असं का वागते. वहिनी, आम्हाला खूप त्रास होतो तिच्या या वागण्याचा. आम्ही तडफडतोय की तिने आम्हाला माफ करावं. आयुष्यात पहिल्यांदा विक्रमादित्य आपण केलेल्या चुकीची माफी मागतोय आणि तडफडतोय समोरच्या व्यक्तीने त्याला माफ करावं म्हणून. त्यासाठीच तर आम्ही माफी मागतो. खरं सांगायचं वहिनी तर आजपर्यंत ही गोष्ट आम्ही कोणाला सांगितली नाही आणि भैया साहेबांना तर आम्ही मुद्दामून सांगितली नाही. पण ही गोष्ट आम्ही तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतोय, फक्त तुम्हाला. वहिनी, आम्ही केलेल्या पापाची शिक्षा म्हणून आमचा हा हात आता कधीच बरा होणार नाही. देवयानीने आम्हाला माफ करावा म्हणून आम्ही काही पण जर तिने आम्हाला माफ नाही केलं तर प्रियदर्शनी, आम्ही अजून जिवंत आहोत. भरल्या घरात असं रडायला काय झालंय? सांगाल का आम्हाला काय झालंय ते? साईमा, विक्रम भाऊजींचं देवयानीशी वागणं चुकलं असं नाही वाटत तुम्हाला? अहो, बदला घेण्याची ही कुठली पद्धत? जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला हा विषय इतक्या सहजासहजी उडवून नाही लावता येणार साईमा. उद्या जर देवयानीने आत्महत्या केली तर? मग आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे? समजावा साईमा विक्रम भाऊजींना, प्लीज त्यांना समजावा. कुणाबद्दलही मनात इतका राग ठेवणं बरोबर नाहीये. आणि ही जी त्यांची सूड घेण्याची पद्धत होती ना, ती ती फक्त अमानुष होती. तुम्ही एक स्त्री आहात साईमा. माझ्यासारखंच देवयानीचं दुःख तुम्हीही समजू शकता. ती कुणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे. अहो, अशी तिची बदनामी झाली तर त्या अख्ख्या कुटुंबाची बदनामी होईल हे तुमच्या कसं लक्षात येत नाहीये साईमा? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? विक्रम भाऊजी हे जे काही करतायत ना, ते पाप आहे. त्यांच्या अशा वागण्याने राजेश शिर्केंची मान गर्वाने उंच नाही, शर्मेने झुकेल साईमा. म्हणून सांगते, थांबवा हे सगळं, कारण हे थांबवणं फक्त तुम्हाला शक्य आहे. आम्हाला नाही वाटत विक्रमादित्य काही चुकीचं वागलेत. यात चूक जर कोणाची असेल ना, तर ती फक्त देवयानीचीच आहे. विक्रमादित्यांवर प्रेम करण्याची फार मोठी चूक केली आहे तिने. दुसरी चूक DV देशमुखांची आहे. विक्रमादित्य जेव्हा मॉल बांधायला निघाले होते तेव्हा त्यांचा अपमान करण्याची त्यांना काय गरज होती? शेवटी हे राजेश शिर्क्यांचं रक्त
आई कुठे आहे? तुझी पत्रिका घेऊन गेली गुरुजींकडे. कशाला? कशाला काय? अगं असं काय करतेस? विक्रम सांगून गेला ना साईमा भेटायला येणार आहेत म्हणून आईची धावपळ सुरू आहे. म्हणजे काय, एकदा साईमा आल्या आणि तिने जर लग्नाची घाई केली तर नंतर वेळ मिळणार नाही ना, म्हणून आई आत्ताच 2-4 मुहूर्त काढून घेणार आहे. अरे बापरे, राजेश शिर्केंची कुलवधू आणि किचन मध्ये. ए साक्षी, हिच्याकडनं जास्त काम करून घेऊ नकोस. उद्या त्या लोकांना कळलं ना तर आपल्यावर नाराज होतील ते. देव, मी खरंच खूप खुश आहे ग. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, आज मृत्युंजय दादा हवा होता. तो जर आपल्या बरोबर असता ना तर एनिवे. पण आता आमची देवयानी देशमुख देवयानी राजेश शिर्के होणार तर. देवो बरं झालं इथेच भेटलीस. हात पुढे कर. कशाला? हात पुढे कर म्हणते तर कर ना. ही होते का बघते. खोदा काकू, काय करतेस तू हे? अगं तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला सोन्याच्या बांगड्या करायच्या असं मी पूर्वीच ठरवलं होतं. पण आता तुझ्या लग्नाची तारीख कधी ठरेल ती ठरेल, पण या म्हातारीची घाई व्हायला नको ना, म्हणून मी आधीच तयारीला लागले. ही बघ, ही बांगडी झाली. साक्षी, तिला काय झालं? अशी रडत का गेली? माहित नाही काका, पण विक्रमला भेटून आल्यापासून ती असंच विचित्र वागते. एकटीच कुठेतरी कोपऱ्यात बसून विचार करत बसलेली असते. विचारलं तर धड उत्तर पण देत नाही. काका, मला असं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. साक्षी, तुला जर हे सगळं माहिती आहे तर मग तू विक्रमला फोन करून विचार ना काय झालंय ते. हां ठीक आहे, आपण आत्ताच फोन करूया. ए वेडाबाई, त्याला फोन नको करू. फोन करून काय विचारणार ग? ती अशी टेन्शनमध्ये काय आहे? तुमचं काय भांडण बिंडण झालं का? अगं तू असं विचारलंस तर विक्रमला काय वाटेल याचा विचार केलायत का? अगं मुलगी आहे ती अशीच वागणार. काही दिवसांनी आपल्या आईवडिलांचं घर सोडून ती कायमची दुसऱ्याच्या घरात राहायला जाणार. आता लोकांच्या दृष्टीनं ते घर श्रीमंताचं आहे, पण आईवडिलांच्या नात्याची श्रीमंती सोडून जाताना तिला बरं वाटेल का ग? प्रत्येक मुलीच्या नशिबी हेच असतं, पण हातात मात्र रडण्याशिवाय दुसरं काहीही नसतं. साक्षी, गोदावू म्हणते ना ते बरोबर आहे. मला वाटतं आपण देऊचं टेन्शन घ्यायला नकोय. काका, तू म्हणतोयस तसंच घडलं ना तर खरंच खूप बरं होईल. साक्षी, राज, मला माहित होतं तू माझ्याशिवाय नाही राहू शकणार. एक ना एक दिवस तू परत माझ्याकडे येशील. खरं आहे तुझं. मी तुझ्याशिवाय खरंच नाही राहू शकत, म्हणूनच तुझ्याबरोबर कायमची राहण्यासाठी इथे आले. आता तूच ठरव, माझ्यासारख्या भटक्याबरोबर राहशील? तू जिथे जाशील, जिथे राहशील तिथे मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. चल मग आपण आत्ताच निघूया. कुठे जायचंय? माहित नाही, वाट संपेपर्यंत फक्त पळत राहायचं. बोल. काय समजतेस काय तू स्वतःला? 4 दिवस आम्ही तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, तू राजेश शिर्केंची सून होण्याचे स्वप्न बघायला लागलीस.
त्याच्या आधी जरा सुद्धा तुला विचार का नाही करावा असं वाटला की राजेश शेरगेंची सून होण्याची आपली खरंच लायकी आहे का नाही? देवयानी, विक्रम, देवयानी, विक्रम, देवयानी, विक्रम, विक्रम, देवयानी, 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 कोणावर प्रेम करत होतीस? कोणाला आपल्या आयुष्याचा जोडीदार समजत होतीस? आम्हाला? वेडी आहेस तू देवयानी, वेडी आहेस तू. देवयानी, जमिनीवर उभं राहून आभाळाला हात लावायचा प्रयत्न करत होतीस. आम्ही म्हणजे एक वाऱ्याची झुळूक होत देवयानी, आणि तू आम्हालाच कवेत घ्यायचा प्रयत्न करत होतीस. आमच्या प्रेमामध्ये तू इतकी आंधळी झालीस देवयानी की आपण समुद्राच्या लाटांना अडवायचा प्रयत्न करतोय हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही. नाही विक्रम, हेच खरंय देवयानी, हेच खरंय. आमच्यावर प्रेम करतेस असं समजून तू फक्त मृगजळाच्या मागे धावत होतीस. नाही, प्लीज विक्रम, असं बोलू नकोस. विक्रम, आपलं प्रेम खोटं नव्हतं. हे नाही, 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 हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. विक्रम, हे सगळं खोटं आहे.